आमदार नवाब मलिक आज विधान भवनात आले आणि त्यांनी संपूर्ण सभागृहाच्या कामकाजात देखील त्यांनी सहभाग नोंदवलेला होता। खरं तर नवाब मलिक यांच्यावरती एकेकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच थेट आरोप केलेले होते की देशद्रोहाचा गुन्हा जो आहे तो नवाब मलिक यांनी केलेला होता आणि नवाब मलिक यांना त्या संदर्भात जेल सुद्धा झाली। आता हेच नवाब मलिक जे आहेत ते अजित पवार गटाला पाठिंबा देतात आहेत आणि अजित पवार गट जो आहे तो आता महायुतीमध्ये सत्तेत सहभागी झालाय। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत भाजपचे विधान परिषदेचे गटनेते आणि नेते प्रवीण दरेकर आपल्याबरोबर आहेत। दरेकरजी, खरं तर एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नवाब मलिकांवरती आरोप केलेले होते आणि आता नवाब मलिक थेट महायुतीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या बाकांवरती बसताना पाहायला मिळतात। या संदर्भामध्ये मी आपल्या माध्यमातून स्पष्ट करू इच्छितो की भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती केलेली अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली। आता त्यांच्या पक्षांतर्गत तो विषय आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या वेळेला आम्ही आरोप केले होते त्यावेळेला देशद्रोहाचे आरोप झालेले असताना नवाब मलिक जेलमध्ये असताना समर्थन कुणी केलं होतं? उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळातून काढा म्हणून आम्ही मागणी केली। त्यावेळेला आता सभागृहात बोलणाऱ्यांनी पहिला उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारा, त्याच्याने मग तुम्हाला नैतिकता बोलण्यासाठी त्या ठिकाणी उरेल। त्याच्यामुळे मला वाटतं की अशा प्रकारचा केलेला आरोप त्या ठिकाणी होता, त्यावेळेला तुम्ही मंत्रिमंडळातून काढू शकला नाहीत। त्याच्यामुळे आता नवाब मलिकवर बोलण्यात काही अर्थ नाही। पण मग हे नवाब मलिक तुम्हाला चालणार का? कारण की नवाब मलिक जबाबदार व्यक्ती आहेत, आमदार आहेत, सभागृहाचं नेतृत्व करणारे एक सदस्य आहेत। तर याच नेतृत्वांवरती, याच सदस्यांवरती तुमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला होता, त्यांच्यावरती आरोप केलेले होते। संपूर्ण भाजप पक्ष त्यांच्यावरती आरोप करत होता। आता महायुतीमध्ये अजित पवार गटात सामील झाले, अजित पवार गटाला त्यांनी पाठिंबा दिलाय। मग हे तुम्हाला चालणार का? मग हे वैचारिक दृष्ट्या तुम्ही कसं जोडू? मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो, पुन्हा अधोरेखित करतो की आम्ही भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर त्या ठिकाणी अलायन्स केलंय। महायुती आहे त्याच्यामुळे पक्षासोबत आहे, अजितदादांसोबत आहे। आता त्या पक्षांतर्गत ते काय करतात, जर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर युती केली असेल तर त्यांच्याशी जर आम्हाला समन्वयातून महाराष्ट्राच्या हितासाठी सत्ता चालवायची असेल तर त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी त्यांचा पक्षांतर्गत विषय समजून त्या ठिकाणी आम्हाला काम करावं लागणार आहे आणि हा सर्वस्वी विषय त्या ठिकाणी चालणं न चालणं हा त्यांचा पक्षांतर्गत आहे। आमचा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती आहे। जशी शिंदे साहेबांशी त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी, तशी अजितदादाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी आमची युती आहे। त्या अंतर्गत आता ज्या काही गोष्टी असतात तर त्या पक्षस्तरावरचा तो विषय आहे, ते त्या पद्धतीने हाताळत असतात। परंतु नवाब मलिक यांना जर त्यांच्या पक्षांतर्गत जर मंत्रिपदाची त्यांना पुढच्या या टर्म मध्ये शपथ घ्यायला लावली, मंत्रिमंडळाच्या विस्ताराला, मग ते मंत्री होण्याची शक्यता देखील होईल। मग त्यावेळेस तुमचा विरोध असणार का? या संदर्भामध्ये आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेत असतात। शेवटी त्या पक्षातला मंत्री कोण व्हावा त्यांच्या कोट्यातून हा त्यांचा पक्ष ठरवत असतो आणि मग त्या पक्षाने दिल्यानंतर यादी त्या ठिकाणी मान्यता तिन्ही पक्ष मिळून पक्षाचं नेतृत्व देत असतं। आता प्रथम त्यांचा पक्ष यादीत नाव देतोय का किंवा त्यांना सुचवतोय का हे बघूया, नंतर त्यावेळेला आमचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी भूमिका घेतील। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीवरतून वाद महायुतीमध्ये होताना पाहायला मिळतात। खरं तर कल्याण डोंबिवलीची जी लोकसभा जी जागा आहे ती आम्ही लढवणार असं तुमचे आमदार गणपतराव गायकवाड एकीकडे म्हणताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे शिवसेनेचे जे आमदार आहेत रायगडमधले तिन्हीच्या तिन्ही आमदार ते म्हणतात की रायगडची लोकसभा देखील आम्हीच लढवू। परंतु तिथे आता स्थानिक जे खासदार आहेत ते सुनील तटकरे आहेत, जे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहे। संपूर्ण हे तिढे जे आहेत ते कसे यापुढे सोडवले जाऊ शकतात? रायगडवरती आता शिंदे गटातल्या शिवसेना आमदारांनी दावा ठोकला। मला वाटतं सगळे तिढे सोडवण्याची क्षमता आमचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये आहे। म्हणूनच त्यांनी तिन्ही पक्षाचं या ठिकाणी सरकार आणलं, नीट त्या ठिकाणी सरकार चालवत आहेत आणि प्रत्येक पक्ष आपापली भूमिका मांडत असतो।
प्रत्येक पक्षाला आपला विस्तार व्हावा असं त्या ठिकाणी वाटत असतं. आता रायगडमध्ये बघाल तर त्या 6 लोकसभा क्षेत्रामध्ये 6 विधानसभा येतात आणि स्वाभाविकता त्याच्यामुळे 3 विधानसभा अलिबागची असेल, महाडची असेल किंवा दापोलीची या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या येतात आणि त्याच्यामुळे त्यांची मागणी त्या दृष्टीनं पुढे आली असेल. पण ज्या वेळेला पक्ष म्हणून आम्ही एकत्रित जायचं ठरवतो त्यावेळेला चर्चेअंती या ठिकाणी कुठली जागा कोणाला द्यावी ही समन्वयातनं त्या ठिकाणी निश्चित होईल. तशाच पद्धतीचं गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट त्या ठिकाणी असेल. ते स्थानिक स्तरावरचे असणारे मतभेद असतील, तिथल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी असेल, तिथले काही विषय असतील, या अनुषंगानं स्थानिक स्तरावरचे नेते त्या अनुषंगिक भूमिका घेत असतात. परंतु अंतिमतः या तिन्ही पक्षांचे नेते जे देवेंद्रजी आहेत, जे त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे आहेत आणि अजित पवार साहेब आहेत, हे एकत्रितपणे त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि हे सगळे पक्ष आपल्या नेतृत्वाचा निर्णय मानणारे आहेत. उद्या देवेंद्रजी निर्णय घेतल्यावर भारतीय जनता पार्टीचा निर्णय हा गणपतराव असतील किंवा कोणी असतील त्यांना बांधील असेल, पक्षाला बांधील असतो तो. त्याचप्रमाणे अजितदादांचा निर्णय त्यांचे राष्ट्रवादीच्या लोकांना, तसाच एकनाथरावजी शिंदे साहेबांचा आहे आणि त्याच्यामुळे सारासार विचार करून त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. कुठली जागा निवडणूक लढण्यायोग्य आहे, तिथे कोण नेता हवा आणि त्याच्यामुळे आमच्यात अंडरस्टँडिंग होईल. त्याच्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही. तो गणपत गायकवाडांनी कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये खासदारकीच्या मतदार क्षेत्रामध्ये भाजपचा उमेदवार आला तर तो निवडणूक लढेल असं त्यांचं वक्तव्य होतं. काल शिंदे गटातल्या अर्थात शिवसेनेच्या शिंदे गटातल्या नेत्यांची बैठक टेंबी नाक्याला झाली. त्यांनी देखील त्या बैठकीमध्ये एक ठराव प्रस्ताव पारित केलाय की भिवंडीची जी लोकसभा मतदारसंघ आहे, जिथे तुमचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील आहेत, तो मतदारसंघ आम्ही लढवावा. मला वाटतं हे जिल्हा स्तरावर किंवा लोकसभा क्षेत्रामध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं त्या ठिकाणी मत आहे. परंतु ज्या वेळेला राज्यस्तरावर या सर्व संदर्भात महायुतीची बैठक होईल त्या वेळेला हे सगळे विषय विचारात घेऊन, मतं विचारात घेऊन सार्वत्रिक राज्याच्या हिताचा, तिन्ही पक्षाच्या हिताचा समन्वयातून निश्चितच मार्ग काढला जाईल. आता प्रत्येक ठिकाणी आपापल्या परीनं नेता आणि कार्यकर्ता बोलत असतो. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी भूमिका मांडली आहे की खरं तर तिन्ही पक्षाचे जे शीर्षस्थ नेतृत्व आहे हे महायुतीच्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील. त्यामुळे महायुतीमधले कोणीही नेते काही वक्तव्य केलं तरी प्रत्येक पक्षातल्या शीर्ष नेतृत्वाचं आदेश जे आहे ते महायुतीमधले नेते जे आहेत ते पुढे नेतील असं त्यांचं जे मत त्यांनी आपल्यासोबत मत व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवणसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.